तर नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली गणपतीसाठी आपण गावी आलेलो आहोत. कोकणामध्ये आपलं आगमन झालेलं आहे, पण लेट झालं थोडं. म्हणजे आज 7वा दिवस आहे गणपतीचा आणि आज मी आलोय गावी. पण काही इश्यू नाही. पप्पाच्या गावी 9 दिवसांचा आहे गणपती, मामाच्या गावी आहे 11 दिवसांचा गणपती. सो एन्जॉय तर करता येणारच आहे. आता मी पोहोचलोय कणकवलीला आणि मी उतरणार आहे कुडाळला. चला तुम्हाला आता गावचे व्हिडिओज दाखवतो परत कोकणातले. तर मंडळी आता सिंधुदुर्ग गेलेलं आहे आणि आता थोडा वेळ येणार आहे. तर आपण आपले बॅगे बाहेर काढलेले आहेत. चला आता आपण फायनली गावी पोहोचणार आहोत. इथून जाणार आहे आधी मामाच्या गावी तिकडे. तर फायनली आपण आता कुडाळला उतरलो आहे आणि ते ऑलमोस्ट सर्व गाडी रिकामी होते. तर आता आपण कुडाळ स्टेशनला बाहेर निघालो आहे. कुडाळ रेल्वे स्टेशनवरून मी आता एस स्टेशनच्या इकडे आलो आहे. एस टीला यायला खूप उशीर होता, तर विचार केला माणगावला जाणारे 6 सीटर असतात वरती, तर तिकडे जाऊन चौकशी करू. जाताना मध्येच एक मंडप दिसलं जिथे सिंधुदुर्गाचा राजा बसतो. तर म्हटलं आलोच आहोत, तर चला दर्शनच करून घेऊ. तर ही बघा छान अशी मूर्ती सिंधुदुर्गाच्या राजाची. माहीत नाही का, पण सर्व 6 सीटर बंद होते. मग परत मागे गेलो आणि एस टी पकडली. सावंतवाडीला जाणारी एस टी भेटली, तर आता झाराप तिट्याला उतरणार मी. झाराप तिट्याला उतरून मग तिथून मी डायरेक्ट माणगाव दत्त मंदिरपर्यंत रिक्षा केली. पावसाळ्यामध्ये आपलं कोकण एवढं सुंदर दिसतं की मी अगदी कुठेही कॅमेरा फिरवला तरी एकदम छानच व्ह्यू येतो. तर फायनली माझ्या मामाच्या गावी पोचलोय. आल्या आल्या आपल्याला बिंद्या मॅडमचे दर्शन झाले. ही आमची कामवाली निघालेली आहे. तर ही सिनरी थोडी भारी. मला घराकडे येऊन फ्रेश झालोय, मस्त आंघोळ बिंघोळ झालेली आहे. आमची मम्मी कपडे धुत चालली. जेवण वगैरे रेडी आहे आजचं केलेलं. आणि तुम्हाला बाप्पाचं दर्शन करवतो आमच्या. हे बघा, प्रोफेशनल हेअरस्टायलिस्ट आता आपल्या कामाला लागलेली आहे. तर सांगा ऑफर काय तुमची. तरी आमची मॉडेल बसलेली आहे इकडे हेअरस्टाईलसाठी. आणि ही आमची बाई माणूस. आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य वाढण्याचं काम चालू आहे इथे. 4 भाज्या, 4 स्वीट डिश असा मस्त जेवणाचा बेत आहे. तर आता जेवण वगैरे करून झालंय. आता पप्पाच्या गावी जायला निघालोय. पप्पा पण आले आहेत घेण्यासाठी मला. आणि थोडीफार भाजी वगैरे शॉपिंग चालू आहे. नको त्या वेळेला पाऊस आला ना, मग फिरायचा व्हायचा घेतो झाला. तर मित्रांनो, आता आपण एस टीतून उतरलो आहे आणि माझ्या पप्पाच्या गावी चाललो आहे. पुळास गावाचं नाव. तर आता इथे एस टीवरून उतरलं की इथे फक्त दुकान आहे. त्यानंतर 1 तास चालत जायचं आहे आम्हाला. त्याच्यामध्ये दुकान वगैरे काहीच येणार नाही.
बघा यार, जिथे पण मी कॅमेरा फिरवतो एवढा छान निसर्ग दिसतोय. माझा हा जो ब्लॉग असेल तो बाकी ब्लॉग्स पेक्षा खूप मोठा असणार आहे, कारण दाखवायला खूप काही आहे माझ्याकडे. तर चला आता 1 तास चालायचं आहे, मस्त छोटंसं ट्रेक. म्हणजे इथं काय आलं माहिती आहे, फुलावर जरा असं वर लागायला पाणी आलं होतं. त्यावेळी शाळेची पोरं गेली पुढे, आणि पुढे फुलं आहे ना, त्या फुलावर एकदम इथून तिथे पोचेपर्यंत ना पाणी आलं दोन्हीकडून. हा रोड पूर्ण बुडाला. हा इकडे येऊ शकत ना, तिकडे ती पाण्यात एवढ्या उभी पोरांची बॉम्ब शाळेच्या पर्यंत. त्याच्यानंतर मग लोकांना माहिती पडलं त्यावेळी ह्या वरच्या ब्रिजने हा करून ती लोक कसे तरी घेऊन हे आता तुटायला आलं जुनं आहे, पण त्याच्यावरून मग कशी जण बाहेर काढली. पप्पा तेच सांगत होते, जास्त पाऊस पडला की पाणी या पुलाच्या वरती येतं. मध्येच आम्हाला लिफ्ट भेटली, म्हणून चालायची आमची थोडीफार मेहनत तरी कमी झाली जरा. तर आम्हाला कुठे ट्रेकिंगला वेगळं जायची गरज नाही. आमच्या गावात आपल्यामध्ये एक ट्रेकिंग आहे मस्त. स्टॉपवर आपण तिकडे उतरलो, तिथून मग तावडे काका आहेत आमच्या, त्याच्या घरी गेलो, मस्त चाय प्यायलो, नाश्ता केला. आता परत चाललो आहे घरी वर जायला. ह्या वाटेवरून 2 व्हीलर वगैरे तर येतात, पण पूर्ण ऑफ रोड आहे, प्रॉपर रस्ता नाही आहे. तर जे इकडे गावी राहतात मुलं, त्यांना सवय झालेली असते, ती गाडी घेऊन येतात मस्त आपली. मुंबईची लोकं आली तर आपले दात बी तोडून घेणार. तर इकडे आल्यावर आमची नेहमी ट्रेकिंग अशीच होते, वेगळ्या कुठे जायची गरज नाही. मुंबईच्या लोकांना वेगळ्या ठिकाणी जावं लागते ट्रेकिंग करायला, ते खुश होतात. आम्हाला लहानपणापासून सवय आहे. काय हो, तरी आजूबाजूला पूर्ण असा डोंगर, आणि इकडे हे घर आमचं आणि हे आमच्या काकांचं. मोहन काकांच्या घरचा गणपती 7 दिवसांचा आहे. तर आता घरी जाऊन जरा फ्रेश होऊया आणि मग विसर्जनाला डायरेक्ट तिकडेच जाऊया. चला. पाव किलो ब्लॉक. गणपतीचा जय जयकार. इधर ठेव मग वारा.
म्हणजे घरात बरोबर. काट करा कमार बाबले दिया धर एकदम काढू ना आता तिया काढू मोर्या काढ मी त्याच्याकडे दे ती माझ्याकडे पानाचा हिरा घेऊन ये आणि एक फुल चला मग पुढे येतो काकांच्या घरचा गणपती विसर्जन करून मग आमच्या घरी आरती केली. आमच्या घरातली आरती झाल्यावर मग आम्ही निघालो भजनांसाठी. कोकणामध्ये गणेश उत्सवात हीच मजा असते. रात्री 2-3 वाजेपर्यंत भजनांसाठी मस्त फिरत राहायचं. जाया रे तर आता आपण आपली भजन मंडळी घेऊन चाललोय दुसऱ्या गावी. ते गाव रांगणागडाच्या पायथ्याशी आहे. त्या गावाचं नाव आहे नारूळ. तर भजन करायला दुसऱ्या गावी आलोय टेम्पो करून सर्व. नारूर गाव नारूर बोला हे नारूर गाव रांगणागडाच्या पायथ्याशी आहे. ओके या मंडळी तुम्ही पण आमच्यासोबत चला भजनाला बसा. रूप पाहता
प्रत्येक भजन झाल्यावर करंज्या, उसळ पाव हे सर्व सोबत बसून खायला एवढी मजा येते ना. आणि चाय तर रात्री 2-3 वाजेपर्यंत किती होते ते विचारूच नका. भजन तर तुम्ही बघितलात. आता आमच्या पावलांचा डान्स असतो तो 30 सेकंदाचा मी एक क्लिप फक्त ऍड करतो, तर बघून घ्या. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. त्यांना पण सांगा जरा सबस्क्राईब करायला. यार अजून खूप कमी सबस्क्रायबर आहेत माझे. हा मी डेली व्हिडिओ टाकत नाही तरीसुद्धा सांगा त्यांना जरा सबस्क्राईब करायला. तर भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपतीचे अजून व्हिडिओ मला पोस्ट करायचे आहेत तर स्टे ट्यून त्यासाठी. तर चला बाय बाय. टेक केअर.